बरे आहात ना? माझे व्लॉग्स बघताय ना? आणि तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे माझे लाईक्स, सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज वाढले. तुमचा सपोर्ट आणि प्रेम असेच माझ्या राहू दे. तर आता मला बनवायला जमतंय तसं मी कोळंबी मसाला बनवते. तुम्हाला आवडलं तर नक्की ट्राय करा. चला बनवूया. तर सर्वप्रथम मित्रांनो मी ते पातेलं धुवून घेतलंय. तर मी आता गॅस पेटवतो आणि आपण फोडणी देऊया. तर थोडं पातेलं तापू दे. तर मित्रांनो आता इथे भांडं तापलेलं आहे तर मी इथे तेल टाकतो. एवढं तेल द्यायला. तर आता इथे तेल तापते तर मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवतो. तिथे घरी वाटलेली आल्या लसणाची पेस्ट आहे, हे हळद आहे, हे तिखट आहे आणि हा चिकन मसाला आहे आणि हा घरी वाटलेला मसाला आहे आणि हा. तर मित्रांनो हे आपलं घरी वाटलेला वाटप आहे. त्याच्यामध्ये खोबरं आणि भाजलेला कांदा यांचं वेगळं मिश्रण करून ते बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आलं पण आहे आणि लसूण पण आहे. तर मित्रांनो इथे आपलं तेल अशा प्रकारे तापलेलं आहे. तर मी आता याच्यात सर्वप्रथम कांदा टाकतो. हा कांदाचा व्यवस्थित मऊसर होऊन द्यायचा. मग मी त्यात आलं लसूण पेस्ट टाकतो. तर मित्रांनो इथे कांदा आपला भाजून होतोय. तर थोडासा मऊसर आणि असा नीट लालसर करून घ्यायचा कांदा. मग आपण त्यात आलं लसूण पेस्ट टाकूया. तर मित्रांनो अजून एक गोष्ट आहे का, मला माझ्या फॅमिलीचा, माझ्या आईवडिलांचा, माझ्या दोन्ही आजींचा, काकाचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा, त्यांच्या मित्रमंडळींना सगळ्यांना सांगितलं का त्याला सबस्क्राईब करायचं यूट्यूब चॅनल. तर सगळ्यांसाठी धन्यवाद. मला सबस्क्राईब केलं, एवढं तुमचं मला प्रेम दिलं. तर आता इथे आपल्याला कांदा हळूहळू मऊसूर होतोय. आपला कांदा इथे मऊसूर झाले आहे. तर आपण याच्यात घरी बनवलेली आपली आलं लसूण पेस्ट टाकूया. तर मी इथे 1 चमचा टाकतोय. तर आता आपल्याला मिक्स करूया. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आलं लसूण पेस्ट मी चांगली मिक्स केली आहे. तर आता आपण त्याच्यात थोडीशी हळद आणि तिखट टाकूया. मी याच्यात थोडीशी हळद टाकली आहे. हे आधी मिक्स करून घेऊया. आता आपली हळद इथे बघू शकता तुम्ही मिक्स झाली आहे. तर आता आपण याच्यात तिखट टाकूया. तर मित्रांनो आता इथे मी याच्यात तिखट टाकतोय. तर आता आपण याला मिक्स करूया. तर मित्रांनो आता मी सगळे मसाले व्यवस्थित मिक्स केले. तर आता मी थोडा चिकन मसाला टाकतो फ्लेवरसाठी. तर आता आपण हे मिक्स करूया. आता या कांद्यावर आपण झाकण ठेवूया, म्हणजे थोडा त्याला पाणी सुटेल, तेल सुटेल. मित्रांनो आपण बघूया. काय मित्रांनो वास आणि काय कलर सुटलाय त्याला. तर बोलल्याप्रमाणे हा आमच्या घरात बनवलेला वाटप. ह्याच्यामध्ये खोबरं वेगळं भाजून घेतलेलं आहे, कांदा वेगळा भाजून घेतला आहे, त्याचं मिक्सर करून त्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेलं आहे. तर हे झाल्यानंतर आपण त्यात ते वाटप टाकूया. बघूया मित्रांनो आपल्या कांद्याला तेल सुटलंय का.
तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपले कांदे आणि मसाले चांगले एकजीव झाले आहेत आणि त्याला तेल पण सुटले. तर आपण आता त्याच्यात घरचा आपला वाटलेला मसाला टाकूया. हा मसाला खरं तर माझ्या आईने बनवला, मी फक्त त्याला वापरतोय. मित्रांनो मी याच्यात वाटत टाकत आहे आता. आहा मित्रांनो काय सांगू तुम्हाला, काय वास सुटलाय. आहा मला माहित नव्हतं का मी इतकं प्रतिम जेवण बनवतो. तर मित्रांनो आता मी याच्यात वाटत चांगलं मिक्स केलंय. तर आता मी याच्यात थोडा उकळी येण्यासाठी पाणी टाकतो. तर आधी आपण तांब्याचा पाणी घेऊन घेऊया. तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या घरात या गरमीचं माठ ठेवा, कारण जी चव माठातल्या पाण्यात ते फ्रीजच्या पाण्याला होते. तर आता मित्रांनो मी याच्यात पाणी टाकतोय. तर मित्रांनो आता याच्यात मी पाणी टाकतोय. तर तुम्हाला पाहिजे तसं घट्ट किंवा पातळ जसं पाहिजे तुम्ही याच्यात पाणी ठेवू शकता. तर उकळी येण्यासाठी मी थोडंसं जरा पाणी ठेवलं आहे. मित्रांनो आता हे मी याच्यात पाणी टाकलेलं आहे. तर आता याला थोडी उकळी होऊ दे आणि नंतर मग आपण कोलंबी त्यात सोडूया. तर मित्रांनो तिथे तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे. तर मी याच्यात कोलंबी सोडत आहे. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जी आपली कोलंबी आणि मी त्या रस्त्यात सोडत आहे. तर मित्रांनो तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर मी नक्की घरी जेवायला येऊ शकतात. आणि माझ्या घरच्यांना पण काय ना उलट सगळ्यांना माणसं आवडतात. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कधी पण तुम्हाला जेवूसं वाटलं तर आमच्या घरी तुम्ही कधी येऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल का मी कोणाची मदत घेतो, पण तसं नाही. फक्त शूटिंग करायला माझी बहीण करते शूटिंग आणि मी बनवतो, मला कोण मदत नाही करत. तर तुम्ही यार घरी जेवायला तर नक्की माझ्या हाताने तुम्हाला मी जेवायला करून घालेन. तर इथे आपल्या सगळ्या कोलंब्या सोडून झाल्या आहेत. आधी आपण स्वच्छ हात धुवून घेऊ. मित्रांनो आता याला चांगली उकळी येऊ दे. मग उकळी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो का आपली कोळंबीची रेसिपी कशी आहे. माझी कोळंबी आता इथे झालेली आहे, मस्त करी आली आहे. का वास येतोय मित्रांनो. तर याचा मी जेवणाचा पार्ट नक्कीच टाकेन दुपारचा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि असंच प्रेम करा.